हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजचा मुक्काम छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड या तालुक्यामध्ये केलेला आहे मित्रांनो. तर पाहू शकता इथं टेंट आहे आणि इथं गाडी आहे. अशा प्रकारे आपण पेट्रोल पंपावर टेंट लावलेला आहे मित्रांनो. तर फायनली आज आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून आपल्या तिसऱ्या ज्योतिर्लिंग ओंकारेश्वरकडे प्रवास चालू केला आहे मित्रांनो. तर आज सकाळी दुपारपर्यंतचा वेळ तर मला वेरूळचे लेणी पाण्यातच गेलं मित्रांनो. वेरूळचे लेणी ही इतकं सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही कधी आला कृष्णेश्वरला तर ते नक्की पहा मित्रांनो. त्यामध्ये कैलास मंदिर आहे ना, ते तर एक नंबर आहे. एका प्रचंड मोठ्या दगडापासून इतकं भारी मंदिर बनवलंय, कोरीव काम. ते तुम्ही त्याचा एक व्हिडिओ पाहिला, अजून एक व्हिडिओ येईल, नाही तर 2 व्हिडिओ येतील अजून त्याचे रील. तर एकदम मस्त मंदिर आहे आणि त्याचा मोठा व्हिडिओ पण युट्यूबला येईल, अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला नाही 2 पर्याय होते ओंकारेश्वरकडे जाण्याकडे साठी. एक होता कन्नड घाट मार्गे धुळेहून आपण आग्रा हायवेनी नंतर एक टर्न मारून डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार होतो. आणि दुसरा मार्ग होता आपल्याला अजिंठा आणि जळगाव या मार्गे आपण नाही ओंकारेश्वरला जाऊ शकत होतो. तर धुळे मार्गे मी खूप वेळा गेलोय. तर ह्यावेळेस काही ते वेगळा मार्ग, काही ते नवीन पाहायचं म्हणून मी नाही जळगाव मार्गे म्हणजे अजिंठा लेणी पाहत तिकडं जाण्याचा विचार केला आहे. तर मित्रांनो, उद्या आपण अजिंठा लेणी पाहून ओंकारेश्वरला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ओंकारेश्वर इथनं जवळपास 270 किलोमीटर आहे अजून. तर पाहूया उद्या जातोय, नाहीतर परवा दिवशी दर्शन करायला जाईल असं आहे. तर मित्रांनो, असेच तुम्हाला प्रवासाचे अनुभव जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत आहे आणि तो कमीत कमी बजेटमध्ये फिरत आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक दिवशीचा मुक्काम असा टेंटमध्ये करत आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील का कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण उद्याच्या संध्याकाळचा जो व्हिडिओ आहे जिथं मुक्काम केलाय त्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाची उत्तर नक्की देऊ. चला, बाय बाय.